रमी खेळलोच नाही, राजीनामा देणार नाही अशी भूमिका कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंनी मांडली आहे। रमी खेळण्याचा विषय छोटा आहे, मोबाईल उघडला तर गेम समोर आलाय, तो स्किप होत नव्हता असं स्पष्टीकरण त्यांनी दिलंय। तर या प्रकरणी बदनामी करणाऱ्यांना कोर्टात खेचणार असल्याचं त्यांनी सांगितलंय। तसंच संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करा असं पत्र मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्री, अध्यक्ष आणि सभापतींना देणार असल्याचं त्यांनी सांगितलं। आपण पाहू शकतोय गेल्या 2 दिवसांपासून विरोधकांकडून पण कोकाटेंच्या राजीनाम्याची मागणी होत होती, पण आता काही वेळापूर्वीच त्यांनी पत्रकार परिषद घेत या सगळ्या आरोपांवर स्पष्टीकरण दिलंय। YouTubeवर व्हिडिओ बघत असताना जाहिरात आली आणि त्यावेळी ती जाहिरात स्किप करतानाच माझं चित्रीकरण करण्यात आलं आणि तेच माझ्या विरोधात वापरण्यात आलं। हा सगळा विरोधकांचा डाव होता, पण या सगळ्यात तपासानंतर जर मी दोषी आढळलो तर मी स्वतः काही सेकंदात राजीनामा द्यायला तयार आहे। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना न कळवताच मी राज्यपालांकडे माझा राजीनामा देईन असं त्यांनी थोड्याच वेळापूर्वी सांगितलंय। तर बदनामी करणाऱ्यांना कोर्टात खेचणार असं देखील ते म्हणाले। काल राजकीय वर्तुळातून पण अनेक प्रतिक्रिया उमटत होत्या। सुप्रिया सुळे, रोहित पवार या सगळ्याच राजकीय नेत्यांनी टीका केली होती। त्या दिवसापासून ऑनलाईन रमी सुरू झाली आहे, त्या दिवसापासून आज तागत 1 रुपयाची सुद्धा रमी मी या ठिकाणी खेळलेलो नाही। मला रमी खेळताच येत नाही, त्यामुळे अशा प्रकारचा आरोप तो एकदम बिनबुडाचा आहे, चुकीचा आहे आणि त्यामुळे महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात या ठिकाणी माझी बदनामी झाली आहे। कारण नसताना ऑनलाईन रमीचा जो आरोप केला आहे, ज्या राजकीय नेत्यांनी जो आरोप केला आहे आणि ज्यांनी माझी बदनामी केली आहे त्या सर्वांना मी कोर्टात खेचल्याशिवाय राहणार नाही। जर मी ऑनलाईन रमी खेळत असेल आणि मी जर दोषी सापडलो तर नागपूरच्या अधिवेशनामध्ये उपमुख्यमंत्री किंवा मुख्यमंत्री दोघांपैकी कोणी एकाने निवेदन करावं। त्या क्षणाला न थांबता मंत्री आणि उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांना न भेटता राज्यपालाकडे जाऊन मी माझा राजीनामा सादर करेन। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।